नमस्कार, मी डोंगरे राजनंदा गणेश. माझे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले आहे. माझे पती युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठमध्ये सिनियर सदस्य बॉडीवर आहेत सध्या. आणि गेल्या 15 ते 20 वर्षापासून माझे पती आपल्या सोलापूरच्या लाडक्या प्रणितीताई खासदार यांच्या माध्यमातून आपल्या प्रभागामध्ये बरेच कामं करत आलेले आहेत. आणि जसं की आपले मी प्रभागामध्येच राहत असून रामवाडीमध्ये राहत आहे. रामवाडीमध्ये अनेक लोकांच्या समस्या त्यांनी सोडवल्या आहेत, काम केलेले आहेत बऱ्यापैकी. आणि त्यांनी कुठल्याही एखादी लेडीज म्हणा किंवा एखादं जनता समस्या घेऊन घरी जर आलेले असेल तर ती समस्या सोडवणार हे एकच ध्येय त्यांच्या मनामध्ये असतं. आणि प्रणितीताईच्या निधीतून म्हणा किंवा आमच्या स्वतःच्या सहकर्षांनी आम्ही प्रभागामध्ये कामं करत आलेलो आहेत. आणि बाकीचे जर प्रभाग हे आता नवीन आमच्याकडे आलेले आहेत नवीन, तर त्या प्रभागामध्ये पण आम्ही इथून पुढे बऱ्यापैकी चांगली कामे करण्याचे ध्येय आमच्या मनामध्ये ठेवले आहे. आणि जसं की आपल्या रामवाडीमध्ये हॉस्पिटल आहे, रामवाडी हॉस्पिटल म्हणून. त्या हॉस्पिटलमध्ये सध्या आपल्या रामवाडीमधल्या लोकांना डफरीन चौकामध्ये जावं लागतं, डफरीन चौकाच्या हॉस्पिटलमध्ये. तर तिथं आम्ही ती सुविधा आम्ही रामवाडी हॉस्पिटलमध्ये करणार आहोत, जेणेकरून रामवाडीतील लोकांना आणि आपल्या आजूबाजूच्या पण परिसर लिंबेवाडी म्हणा, सेटलमेंट एरिया म्हणा, त्या एरियामधल्या लोकांना हॉस्पिटलमध्ये जाण्यास वेळ वाया न घालवता प्रसूतीसाठी आपल्याला रामवाडी हॉस्पिटलमध्ये योग्य तो उपचार मिळावा ह्यासाठी मी प्रयत्नशील राहील. आणि राहिला प्रश्न दुसरा की महिलांचा घर बसून महिलांना हाताला काम कसे मिळेल याच्याकडे माझं लक्ष असेल. मी बऱ्यापैकी एक 5-6 वर्षापासून बचत गटाची माध्यमातून महिलांसाठी घर बसल्या कामाचा व्यवसाय चालू करणार आहे, जेणेकरून घरी बसून महिला संसार आणि आपली मुलं सांभाळून घरी काहीतरी काम करू शकतात आणि स्वतःच्या पायावर उभा राहू शकतील, असं मी प्रकल्प आता राबवणार आहे. मला आणि जनतेवर नक्कीच म्हणजे 100% खात्री आहे, जनता योग्य ते उमेदवार बघूनच आपलं मत देतील योग्य उमेदवारालाच. आणि माझा महिलांवर जास्त हे असणार आहे लक्ष की महिला आपलं स्वतः सक्षम कशा राहतील याकडे. आपलं विजन काय आहे? वार्डाचा उद्देश करण्यासाठी काय आपलं विजन असणार आहे? माझं विजन असं आहे की महिलांना आपल्या म्हणजे नगरसेवकाची कामं काय असतात, रस्ते नीट करणे, गटारी, परत चंबर, परत लाईट, या सगळ्या तर नगरसेवकाला कामं करावीच लागतात. परंतु वेळेवर पाणी नाही येत, त्या पाण्याची व्यवस्था करायची आहे. आणि जे युवक आहेत जे सुशिक्षित असून घरी बसलेले आहेत त्यांच्यासाठी मला व्यवसाय चालू म्हणजे त्यांना नोकरी कशी मिळेल हे बघायचं आहे. प्रभाग 22 हे काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असून तुम्ही पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला प्रभाग 22 मध्ये आम्ही 4 उमेदवारांना आम्हाला मत देऊन बहुमताने विजयी करावे ही विनंती. नमस्कार, मी कुणाल देवीदास गायकवाड. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 या अनुषंगाने खासदार प्रणितीताई शिंदे, आमचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 4ही उमेदवार प्रभाग क्रमांक 22 मध्ये डोर टू डोर प्रचार हे आमचा चालू आहे. त्याच अनुषंगाने आम्ही प्रभाग क्रमांक 22 मध्ये रेवण सिद्धेश्वर, मोदी हुडको, 1 नंबर झोपडपट्टी, 2 नंबर झोपडपट्टी, त्याचप्रकारे लिंबेवाडी भूषणनगर अशा ह्या भागामध्ये आम्ही होम टू होम प्रचार आमचा चालू आहे. या दरम्यान चालू असताना नागरिकांच्या घरी गेल्यावरती अशा अनेक अडचणी समोर नागरिक आम्हाला सांगत आहेत. जसं की ड्रेनेजचा इश्यू असेल, दिवाबत्तीचा इश्यू असेल, आणि कुठंतरी पावसाळ्याच्या काळामध्ये लोकांच्या दारात पाणी जात आहे. ह्या अशा अनेक अडचणी या भागामध्ये आहेत. ताईंच्या माध्यमातून या भागामध्ये रस्ते असेल, ड्रेनेज लाईनचं काम असेल, हे भरपूर या ठिकाणी झालेलं आहे. परंतु मागील 2017च्या जो निवडणुकीमध्ये उमेदवारी जे निवडून आले होते त्यांच्या माध्यमातून इतकं काम झालं नाही आहे. आणि त्यामुळेच नागरिकांकडून असं आम्हाला कळवण्यात येत आहे की ह्या कामं आहेत त्या तुम्ही केले पाहिजे. आणि त्यांच्याकडून कौल हे आमच्या माध्यमातून आम्हाला कौल मिळत आहे असंही सांगण्यात काही दुमत नाही. तरी भागात असे अनेक कामं आहेत जे आम्ही करूत.
जसे की ड्रेनेजचा असेल, लाईटीचा असेल, पोरांना संधी, शैक्षणिक आपल्याला काय करता येईल, डिजिटलायझेशन, जसे की डिजिटल लायब्ररी असो, वेगवेगळ्या भागामध्ये CCTV कॅमेरेज असो, आणि या भागामध्ये असे अनेक शाळे आहेत जे सुधारले पाहिजे, सार्वजनिक शौचालय आहेत ते दुरुस्ती केले पाहिजे. अशा अनेक अडचणी जे आहेत ते आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू आणि त्या अनुषंगाने आम्ही या महानगरपालिकेला लोकांच्या दारी समोर जाऊ, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि येणाऱ्या 15 तारखेला मी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो की काँग्रेस पक्षाला मतदान करून बहुमताने आम्हाला विजयी करा. मी जनतेला असे आवाहन करते की येत्या 15 तारखेला भरघोस मताने आम्ही चारही मतदारांना आपण मतदान करून भरघोस मताने निवडून द्यावे हीच नम्र. सोलापूर महानगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मधून मी संजय हेमगड्डी अ मधून, प्रवर्ग अ मधून मी आहे आणि प्रवर्ग ब मधून अर्चनाताई युवराज जाधव आहेत आणि प्रवर्ग क मधून राजनंदा गणेश डोंगरे आहेत आणि प्रवर्ग ड मधून कुणाल देवीदास गायकवाड असे चारही उमेदवार आम्ही काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी उभे आहोत. आमच्या नेत्या आणि खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हा निवडणूक होत आहे. निश्चितपणे या प्रभागामध्ये फिरत असताना गेल्या 2017ला ज्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी जे नगरसेवक म्हणून या मतदारांनी त्यांना निवडून दिले, परंतु या प्रभाग 22मध्ये कोणतेही विकास कामं त्या ठिकाणी झालेले नाहीत असं मतदारांनी आम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगितलं. आणि निश्चितपणे आम्ही मतदारांना जो आश्वासन म्हणण्यापेक्षा आम्ही अभिवचन त्या ठिकाणी दिलेले की आम्हा चारही उमेदवारांना तुम्ही निवडून दिल्यावर जो काही विकासाचे कामं आहेत आणि तुमच्या ज्या ज्या गरजा आहेत तो आम्ही पूर्ण करण्याचं अभिवचन त्यांना दिलेले. कारण आमदार प्रणितीताई या भागामध्ये जे 3 टर्म आमदार होते त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोचवून आणि सर्वसामान्यांचे कामं त्या ठिकाणी त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, ड्रेनेज, रस्ते, पाण्याचे पाईपलाईन आणि दिवाबत्ती, त्याचबरोबर आरोग्यिक दृष्टिकोनातून एक सामाजिक उपक्रम म्हणून त्यांनी शैक्षणिक आणि आरोग्याचे आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचंच बेनिफिट आम्ही चारही उमेदवारांना या ठिकाणी मिळणार आहे. आणि आम्ही सर्व मतदारांना सांगितलेले की आज ताई खासदार आहेत आणि आम्ही चारही उमेदवारांना तुम्ही निवडून दिल्यास आमचं बजेट आणि ताईच्या बजेटने ज्या ज्या तुमच्या अडचणी आहेत निश्चित सॉल्व करण्याचा आम्ही त्या ठिकाणी त्यांना ग्वाही दिलेली आहे. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे एकंदरीत मतदारांचा कौल बघता आज काँग्रेसकडे सर्व मतदान करतील आणि आम्हा चारही उमेदवारांना 16 तारखेला त्यांनी विजय साजरा करतील हा आत्मविश्वास आम्ही त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. आणि निश्चित आम्ही चारही उमेदवार हे विजयी होणार आहोत.